नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, तळघर म्हणजेच बेसमेंट आणि पार्किंग सारख्या जागा या इमारतीतील सामायिक सुविधा मानल्या जातात. त्यामुळे त्या स्वतंत्र मालमत्ता म्हणून विकता येत नाहीत किंवा त्या आधारे सहकारी गृहनिर्माण संस्थेचं सदस्यत्व मिळवता येत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे. बुधवारी दिलेल्या या निर्णयामुळे गृहनिर्माण क्षेत्रामध्ये स्पष्टता निर्माण झाली असून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या वादांवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकल पीठानं अमानुल अन्सारी यांची दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना हा निर्णय दिलाय. सहकारी गृहनिर्माण संस्थेचं सदस्यत्व हे केवळ मंजूर आराखड्यानुसार वैध फ्लॅटच्या मालकीवरतीच आधारित असतं, खाजगी व्यवहारांद्वारे मिळवलेल्या ताब्यावर नव्हे, असं न्यायालयानं ठामपणे नमूद केलंय. या प्रकरणामध्ये संयुक्त निबंधकांनी याचिकाकर्त्यांचा दावा मान्य केला होता. मात्र सहकार मंत्र्यांनी फ्लॅट या शब्दाच्या कायदेशीर व्याख्येमध्ये बेसमेंटचा समावेश होत नसल्याचं स्पष्ट करत तो दावा फेटाळलाय. या आदेशाला याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. मात्र न्यायालयानं सहकार मंत्र्यांचा निर्णय योग्य ठरवत याचिका नामंजूर केली होती. वास्तुविशारदांचं प्रमाणपत्र आणि मंजूर लेआउटचा आधार घेत न्यायालयानं नमूद केलंय की बेसमेंट आणि पार्किंग ही क्षेत्र FSIच्या बाहेरील असून ती कॉमन ॲम्युनिटीज म्हणून दर्शवण्यात आलेली आहेत. अशा जागा स्वतंत्र युनिट्समध्ये रूपांतरित करून विक्री खताद्वारे हस्तांतरित करता येत नाहीत. या जागांवर कोणत्याही व्यक्तीचा स्वतंत्र मालकी हक्क निर्माण होऊ शकत नाही, हे न्यायालयानं अधोरेखित केलेलं आहे. याचिकाकर्त्यानं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन कलमनुसार 22(2) अंतर्गत गृहीत सदस्यत्व लागू होतं असा दावा केला होता. मात्र न्यायालयानं स्पष्ट केलंय की डीम मेंबरशिप ही संकल्पना कायदेशीर पात्रतेवरती मात करू शकत नाही. जिथे मूलभूत अटच पूर्ण होत नाही तिथे सदस्यत्व आपोआप लागू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या निर्णयामध्ये न्यायालयानं राज्य सरकारनं दिलेला आदेशही कायम ठेवलाय. इमारतीच्या संपूर्ण बेसमेंट आणि पार्किंग जागा खरेदी केलेल्या आधारे दिलेले सहकारी गृहनिर्माण संस्थेचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय योग्य असल्याचंही न्यायालयानं मान्य केलंय. हा निकाल तळोजा येथील सिडकोच्या लीजवरील भूखंडावरती उभारण्यात आलेल्या निवासी प्रकल्पासंदर्भात देण्यात आलाय. जानेवारी 2016 मध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आणि 2019 मध्ये गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर विकासकानं संपूर्ण बेसमेंट आणि पार्किंग क्षेत्र नातेवाईकाकडे विविध करारांद्वारे हस्तांतरित केलं होतं. या व्यवहारांच्या आधारे सदस्यत्वाची मागणी ही करण्यात आली होती. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सोसायट्यांच्या पार्किंगबाबत उच्च न्यायालयानं हा मोठा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आता कोणीही पार्किंग खाजगी म्हणून विकू शकत नाही, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.